नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी वनसेवक किंवा वनरक्षकची जी काही ॲड आहे ती येणारी ॲड आहे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये ही ॲड येणारी आहे, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. आणि त्यासाठी जे काही विद्यार्थी वनरक्षक या भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, निकष काय असणार आहेत, निवड कशी असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न यावर येतील, हे सर्व माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर जे काही होमगार्डमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 5% आरक्षणसुद्धा असणार आहे. अशा प्रकारची ही जी अपडेट आहे ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता यामध्ये बघा, सुरुवातीला आपण यामध्ये बघू की ही जी जाहिरात आहे किंवा ही जे नोटिफिकेशन आहे ही 2023चं नोटिफिकेशन आहे. परंतु 2023चं जे काही मागणीपत्र आहे किंवा मग जे काही क्वालिफिकेशन आहे, ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रता नेमक्या काय आहेत त्याच पात्रता यावर्षीसुद्धा राहतील. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये वनरक्षक या पदासाठी जे काही वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 21,700 ते 69,000पर्यंत ही वेतन श्रेणी असणार आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये 2,138 जागा या भरतीमध्ये व्हॅकंट होत्या. एवढी भरती यावेळेस झाली होती आणि यावेळेससुद्धा जास्तीत जास्त पदांची भरती या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर वनसेवकाची सुद्धा ॲड येणार आहे. आणि वनसेवक आणि वनमजूर यासाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊ. हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ स्पेशली वनरक्षक या पदासाठी असणार आहे. या पदाची माहिती आपल्याला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघू आपण शैक्षणिक पात्रता काय आहे यामध्ये. तर तुमची 12वी होणं या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे. आता यामध्ये यांनी लिहिलेलं आहे की सायन्स वगैरे सर्व यांनी सांगितलेलं आहे, परंतु सर्व विषय या ठिकाणी कव्हर होतात. तुमचं सायन्समध्ये जरी 12वी झालेलं असलं तरी तुम्ही पात्र आहे. आणि तुमचं भूगोल अर्थशास्त्रामध्ये जरी तुमची 12वी झालेली असली तरी तुम्ही या ठिकाणी पात्र आहे. जर तुम्ही ST कॅटेगरीमधले असाल, अनुसूचित जातीमधले असाल, तर तुम्हाला या ठिकाणी 10वी पात्रतासुद्धा चालणार आहे. 10वी पास तुम्ही असले तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर जे काही माजी सैनिक आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी 10वी उत्तीर्ण पात्रता सांगितलेली आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वनकर्मचाऱ्याचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी 10वी ही पदवी यांनी पात्रता यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा बघू आपण. वयोमर्यादा जी आहे ही फॉर्म भरण्याची जी काही लास्ट डेट असते त्या दिवशी आपलं वय त्या ठिकाणी मोजण्यात येते, गणण्यात येते, अशा प्रकारचा प्रश्न असणार आहे. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. अमागास विद्यार्थ्यांसाठी 18 ते 27पर्यंत तुमचं वय या ठिकाणी असलं पाहिजे. मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 32पर्यंत वय असलं पाहिजे. त्यानंतर प्रावीण्यपात्र खेळाडूसाठी सुद्धा 32 वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय जर तुम्ही असाल तर. आणि अमागास असले तरी 32च या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आहे, रोजंदारी मजूरसुद्धा यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुमचं कॅटेगरीनुसार तुम्ही या वयामध्ये बसता की नाही तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे या ठिकाणी बघा. तर तुमची उंची किती असायला पाहिजे. उंची असायला पाहिजे तुमची 163 सेंटीमीटर. आणि स्त्री असेल, महिला असतील तर त्यांच्यासाठी 150 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जी छाती आहे, छाती 79 सेंटीमीटर आणि एक्सपांड करून ते फुगवून 84 सेंटीमीटरपर्यंत ती असली पाहिजे. वजन जे आहे तुमचं उंचीच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन या ठिकाणी असलं पाहिजे. हा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा, तुमच्या कामाचा असणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीमधील STमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 152.5 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. या ठिकाणी 163 दिली होती आणि यामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे 152.5. आणि महिलांसाठी 145 सेंटीमीटर उंची असली पाहिजे. छातीमध्ये काही फरक नाही आहे, छाती तेवढीच त्यांनी सांगितलेली आहे. आणि वजनसुद्धा तुमचं उंचीच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. दृष्टी तुमची कशी असली पाहिजे हे सुद्धा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे मेडिकलचा विषय असणार आहे. हा जो विभाग आहे हा तुम्ही वाचून घ्यायचा आहे. हा सर्व मेडिकलचा विषय असणार आहे. त्यानंतर बघू आपण पुढचा विषय. हे सर्व डिटेल नोटिफिकेशन आपण तेव्हा बघणार आहोत जेव्हा यावर्षीची जी काही भरती निघेल त्यावेळेस अशाच प्रकारची ॲड असणार आहे आणि ती ॲड आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे घटक आहेत, शारीरिक पात्रता असेल, उंची असेल किंवा मग त्यांची ते रनिंग असेल किंवा मग फी असेल, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 1,000 रुपये फी असणार आहे अमागास विद्यार्थ्यांसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फी असणार आहे. माजी सैनिकांना फीमध्ये सूट दिलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. एका वनवृत्तासाठी ऑनलाईन एकच अर्ज तुम्ही करू शकता. ज्या वनवृत्तामध्ये आहेत त्या वनवृत्तासाठी तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. तुमच्या काही संशय असेल तुमच्या मनामध्ये, काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तसे विचारू शकता. त्यानंतर
ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, भरती प्रक्रिया. ओके. त्यानंतर जेव्हा ॲड येईल तेव्हा आपण ते सर्व प्रोसिजर बघणार आहोत, नेमकं काय काय यामध्ये सांगितलेलं आहे ते. परंतु सध्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी या बघायच्या आहेत पात्रतेविषयी. त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे सांगितलेले आहेत. ओके. त्यानंतर निवडीची पद्धत काय आहे, तर एक्झाम झाल्यानंतर तुमचे ते निवड करतील. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षा कोण घेणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा TCS घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन जी परीक्षा आहे ही कोण घेणार आहे, तर TCS कंपनी ही एक्झाम घेणार आहे. आणि TCSचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत मागच्या वर्षीचे ते सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. जवळपास 500 ते क्वेश्चन पेपर आहेत. तर ते सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला 1 बाय 1 व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा होत्या की नेमके पुस्तकं कोणते रेफर करायचे. तर यामध्ये महत्त्वाचा विषय हा असतो की ज्या प्रकारचे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला कोणत्या संदर्भामध्ये आढळतात हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आपल्याकडे एक नोट्स आहे, त्या नोट्समधले भरपूर प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ते मराठीचे जे प्रश्न असतील, इंग्रजीचे प्रश्न असतील किंवा मग GKचे प्रश्न असतील, हे सर्वचे सर्व प्रश्न जसेच्या तसे त्या परीक्षेमध्ये उतरलेले आहेत. ते सुद्धा नोट्स मी तुमच्यासाठी ओपन करणार आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा PDF च्या माध्यमातून. ओके. त्यानंतर तुमचे जे काही लेखी परीक्षा आहे, ही लेखी परीक्षा कशी असणार आहे, तर 30 गुण तुमचे मराठीचे, इंग्रजीचे 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण आणि बौद्धिक चाचणी 30 गुण. बौद्धिक चाचणीमध्ये आता TCS मॅथ जास्त विचारते, हे सुद्धा लक्षात असू द्या. सरासरी, शेकडेवारी, काम, काळ, वेग वगैरे यावरती प्रश्न विचारतात. एवढे माणसं एवढ्या दिवसात काम करतात, तर मग तेवढे माणसं किती दिवसात काम करतील, अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये, किंवा मग शेकडेवारी, सरळ रूप द्या, असं वगैरे प्रश्न त्यामध्ये असतात. त्या कारणामुळे गणितावर सुद्धा तुमचा फोकस असला पाहिजे. त्यानंतर ओके, 10वी हा बेस असणार आहे परीक्षेचा. त्या कारणामुळे परीक्षा ही सोपी असते, प्रश्नही सोपे असतात. परंतु नेमके प्रश्न आपल्याला कुठून येतात, याचा सोर्स काय आहे हे एकदा समजलं की तो प्रश्न तुमचा सुटून जाईल. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की आपल्याकडे मराठीची जी काही नोट्स आहे, मी स्वतः बनवलेली आहे. तर त्या नोट्समधले जास्तीत जास्त ते 20 ते 25 पेज आहेत. आणि त्याच 25 पेजमधून सर्वचे सर्व मराठी प्रश्न तुमचे कव्हर त्या ठिकाणी होऊ शकतात, याची गॅरंटी आहे. ती नोटसुद्धा उपलब्ध लवकरात लवकर आपण करून देणार आहोत. जेवढे प्रश्न तुमचे TCS मधले आलेले आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न त्या 25 पेजमध्ये 100% आहेत, ही गोष्ट समजून घ्या. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कॉम्प्युटर बेस टेस्ट एक्झाम असणार आहे. परीक्षा ही 2 तासाची असणार आहे. 2 तास तुम्हाला वेळ असणार आहे. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेमध्ये 45 गुण मिळवणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 45 गुण नाही मिळाले तर तुम्ही त्या ठिकाणी भरती प्रक्रियेतून बाद होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो आहे हा तुमच्या वेबसाईटवर टाकला जाईल. ओके. कागदपत्र तपासणी हा नंतरचा विषय आहे, नंतर बघू आपण. यामध्ये महत्त्वाचे विषय आपण घेतो आहे. आता या ठिकाणी बघा, पुरुष उमेदवारासाठी 5 किलोमीटर धावण्याची चाचणी आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 80 गुण आहेत. आणि 80 गुण तुम्हाला जर मिळवायचे असेल तर तुम्हाला ती जी 5 किलोमीटरची चाचणी आहे रनिंगची, ती तुम्हाला 17 मिनिटामध्ये पूर्ण करायची आहे. जसं तुम्हाला वेळ जास्त लागेल तसे तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होत जातील. हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्या. हे सर्व तुमचे टायमिंग आहेत आणि हे तुमचे या ठिकाणी गुण आहेत. याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुमचा जो काही स्टॅमिना असेल त्या स्टॅमिनानुसार तुम्हाला किती वेळ लागते आणि तुम्हाला किती मार्क्स यामध्ये मिळतात हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. यामध्ये स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचा स्टॅमिना तुम्ही चेक करू शकता. ओके. त्यानंतर पुढचा विषय बघू आपण. महिलांसाठी 3 किलोमीटर आहे आणि यामध्ये 12 मिनिट त्यांनी दिलेले आहेत महिलांसाठी. महिला उमेदवार 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी, एकूण 80 गुण आहेत. जर महिलांना 12 मिनिटाच्या आत जर तुम्ही हे सर्व अंतर पार केलं तर तुम्हाला 80 गुण मिळतील. त्यानंतर जसजसं तुमचं अंतर जसजसे तुम्हाला टाईम वाढेल तसतसं तुमचे गुण या ठिकाणी कमी होत जातील, ही गोष्ट समजून घ्या. यामध्ये सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा महिला असतील तर. ओके. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा यामध्ये काय आहे, तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, तिकीट, निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे. 1 वर्षासाठी ही यादी ग्राह्य असते, ही गोष्टसुद्धा समजून घ्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ऑनलाईन परीक्षा 5 किलोमीटर, 3 किलोमीटर धाव चाचणी प्राप्त गुण याची बेरीज करून तयार केलेले सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रादेशिक निवड समिती संबंधित. ओके. आधी तुमचे यामध्ये जे काही गुण मिळतील तुम्हाला लेखी आपलं रनिंगचे, ते गुण मिळून तुमची त्या ठिकाणी निवड यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर हे महत्त्वाचे विषय आहेत का यामध्ये बघू आपण. ओके. निवड यादीची कालमर्यादा 1 वर्षाची असतील, हे सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी. 1 वर्षासाठी ते वैध राहणार आहे. चांगला विषय आहे तो. शक्यता जास्त असते आपले जे काही वेटिंगवर विद्यार्थी असतील त्यांची सिलेक्शन होण्याचं यामध्ये. ओके. हा विषय महत्त्वाचा नाही आहे. ओके. हा सर्व आरक्षणाचा विषय आहे. ज्यावेळेस हे नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण यामध्ये व्यवस्थित सविस्तर बोलणार आहोत. आता होमगार्डचं या ठिकाणी बघा, 3 वर्ष सेवा झाली असेल तुमची तर तुम्हाला 5% आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे होमगार्ड यांना. या ठिकाणी तुम्ही बघू शकता.
जे काही होमगार्डचे आपले विद्यार्थी असतील त्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला माहिती ही माहिती महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर हे महत्त्वाचे विषय नाही आहेत, महत्त्वाच्या सूचना आहेत. हे जेव्हा ॲड येईल तेव्हा बघू आपण. ओके, अशा प्रकारे ही सर्व तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. तुमचं वय किती लागणार आहे, तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे, तुमची निवड कशी असणार आहे, तुमची एक्झाम कशी असणार आहे, तुम्हाला ग्राउंड किती असणार आहे, हे सर्व यामध्ये तुम्हाला माहिती पोहोचलेली आहे. ज्यावेळेस ही ॲड डिटेल येईल त्यावेळेस आपण प्रत्येक डिटेल यामध्ये बघणार आहोत. हे पूर्व माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण की बरेच विद्यार्थी वनरक्षकची वाट बघत आहेत आणि त्यामध्ये त्यांची हाईट बसते की नाही, किंवा मग त्यांचं ग्राउंडची तयारी त्यांना कशी करायची आहे याची जी एक आयडिया आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि हा जो महत्त्वाचा विषय आहे लेखी परीक्षेचा, तर लेखी परीक्षेसाठी आपले जे काही चॅनलवर व्हिडिओ आहेत किंवा येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये अपडेट राहा. तुम्हाला 100% याचा फायदा होईल, कारण की मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानचा विषय थोडा व्हास्ट आहे, परंतु त्याचीसुद्धा नोट्स आपल्याकडे आहेत. ते सुद्धा व्हिडिओ अपलोड होतील. राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असतील, त्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत किंवा अजून होतील अपलोड आपल्या चॅनलवर. त्या कारणामुळे त्याचासुद्धा फायदा तुम्हाला होणार आहे. यामध्ये बघा TCSमध्ये तुमचे राज्यघटनेवर प्रश्न जास्त असतात. राज्यघटनेमधले मग तुमचे घटनेचा प्राथमिक अभ्यास असेल, मसुदा समिती असेल, त्यानंतर मग घटना दुरुस्त्या असतील, आपल्या घटनेमध्ये कुठून काय घेतलेलं आहे, कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे, त्यानंतर महत्त्वाच्या कलमा आहे. सर्वोच्च न्यायालयाची कलम काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयाची कलम 1 to 4 लक्षात ठेवायची आहे. 1 to 4, 4 to 1 ज्या प्रकारे ते गाणं होतं त्या प्रकारे 1 to 4 अशी लक्षात ठेवायची आहे. तर काही ट्रिकसुद्धा आहेत, त्या ट्रिकसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जातील. मराठीमध्ये तर खूप सोपं आहे. मराठीमध्ये अलंकार, त्यानंतर विभक्ती विचार, त्यानंतर तुमचा कर्तरी कर्मणी प्रयोग, त्यानंतर समूहवाचक शब्द, त्यानंतर वाक्याचे प्रकार, त्यानंतर पक्षाचे आवाज, पक्षाचे घरटे वगैरे या सोपी प्रश्नावर. आणि त्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो कादंबरी, लेखक, टोपण नावं, हे सर्व घटक आहेत. एकदम सोपे विषय आहेत. 25 पेजची ती नोट्स आहे. त्यामधले सर्व 25चे 25 प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. ओके, तर अशा प्रकारे ही अपडेट होती. जे काही वनरक्षकाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक. ॲड आल्यानंतर आपण डिटेल बघू. तोपर्यंत ही अपडेट तुमच्यापर्यंत होती. ओके, धन्यवाद, थँक्यू.